सर्व माझ्या भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भाऊ 4-5 दिवसापासून व्हिडिओ ना बनवले कारण की आता दिवाळीचा सीन चालू आहे आणि मला कामावरती फार वेळ होतो, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकत. ठीक आहे, पण हा एक वेगळा मुद्दा आहे. तर आता सोशल मीडियावरती सध्याला एक मुद्दा फार महत्त्वपूर्ण चालू आहे. तो मुद्दा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिलेलं नाही. आणि हे जे कुत्रे बोलतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलेले नाही, यांना सतत आपला बाप बदलण्याची आदत आहे. हे स्वतःचा बापाला सोडून दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणतात. हे त्यातील अवलादी आहेत. बरोबर. आता आपण जर बघितलं तर ग्वालियरच्या हायकोर्टामध्ये काही वकिलांनी सुद्धा कमेंट पास केल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार नाहीत व त्यांनीच संविधान लिहिलेलं नाही व त्यांचे जे दुसरे पप्पा आहेत BN राव यांनी संविधान लिहिले. बरोबर. आता काही मनुवादी कुत्र्यांनी याच्या अगोदर सुद्धा एक प्रोपोगंडा चालू केला होता. त्यांचा प्रोपोगंडा कसा होता म्हणजे भारतीय संविधान बदलायचं, भारतीय संविधान बदलणार आहे व त्यांचे दुसरे पप्पा प्रेम बिहारी राणायण रायजादा यांनी संविधान लिहिलं. आता यांचे हे तिसरे पप्पा BN राव यांनी संविधान लिहिलं. हे काही वाकडं करू शकत नाही म्हणून दिवसांदिवस फक्त एक प्रोपोगंडा उचलतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. बरोबर. आणि हे असे कृत्य बघून काही महाराष्ट्रामधील सुद्धा यंग यूथ व आपले तरुण पिढी विचलित होऊन इंस्टाग्रामवरती येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा अपमान करतात. त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन एखादा व्यक्तीने जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल रील बनवली किंवा एखादा स्टोरी टाकली त्याच्याबद्दल अभद्र टिप्पणी करणार, कमेंट पास करणार व कमेंटमध्ये शिवीगाळ करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही व भारतीय संविधान हे कॉपी पेस्ट आहे आणि संविधान समितीमध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकरच होते का, हे असे कमेंट पास करतात. बरोबर. पण या कुत्र्यांना सांगू इच्छितो, भारतीय संविधानाचे शिल्पकार फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे मला सांगण्याची गरज नाही. एक्सप्लेन जर करायला गेलो तर भरपूर लंबा व्हिडिओ बनवू शकतो. ठीक आहे, पण या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर माहिती पाहिजेच असेल तर यूट्यूबवरती तुम्हाला असंख्य व्हिडिओ मिळून जातील. आणि तुम्हाला मराठी भाषामध्ये जर ऐकायचं असेल तर कांगणे सरांचा व्हिडिओ जाऊन बघा. ठीक आहे. तर बरोबर. तर भावांनो, सनातनी उमेश या नावाने याची इंस्टाग्रामवरती ID आहे. या भावाने कमेंट पास केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण जेव्हा ही कमेंट आपल्या सिंदखेड राजा स्थित संपूर्ण भीमसैनिकांकडे पोहोचली, आपल्या भीमसैनिकांनी याचा तपास काढला आणि याला घरामध्ये उचलून सिंदखेड राजा पोलीस प्रशासनाच्या हवाली केलं. याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केला. बरोबर. तर भावांनो, माझा संपूर्ण सांगण्याचा मुद्दा एकच असतो. मी कंटिन्यू माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की भावांनो, उगाच एखाद्या महापुरुषांबद्दल अभद्र टिप्पणी करू नका. सर्व महापुरुषांचा सन्मान करा. बरोबर. आणि खास करून तुम्हाला माझी विनंती आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकही अभद्र टिप्पणी करू नका. उगाच आपल्या आयुष्याला घोडा लावून घेऊ नका. मोठ्या मोठ्या पदावरती जा, चांगलं शिक्षण घ्या, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. उगाच काही राजकारणी पक्षामुळं व इंस्टाग्रामच्या काही झाटू इन्फ्लुएन्सरमुळं एखाद्या धर्माला व धम्माला ट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. उगाच तुमच्या आयुष्याला घोडा लागेल. बरोबर. मी सतत माझ्या व्हिडिओमध्ये हे सांगू इच्छितो बाबांनो, आणि माझा कुठल्याही धर्माबद्दल कोणालाच विरोध नाही. मी सर्व धर्म समभाव घेऊन चालतो आणि मी कधी इच्छुक नाही की माझ्याकडून सुद्धा कधी भविष्यामध्ये व आत्तापर्यंत कधी झाली नाही, होणार सुद्धा नाही की एखाद्या महापुरुषांचा अपमान व्हावा. कारण की माझ्या आईवडिलांनी मला अशी शिक्षा दिलेली नाही. बरोबर. आम्ही सर्व महापुरुषांचा सन्मान करतो, आदर करतो. तर आता या उमेशनी जी कमेंट केली होती याच्यामुळे याच्यावरती गुन्हा दाखल झालाय आणि आता हा उमेश काय बोलतोय हे तुम्ही स्वयं बघू शकता. 2-3 दिवसापूर्वी मी एक सोशल मीडियावर कमेंट केली होती. तर माझा उद्देश काही असा नव्हता की कोणाची भावना दुखावणं किंवा काहीतरी. तर मी ती कमेंट केली होती, ती मी कमेंट डिलीट केली आहे. माझी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी माफी मागतो.